मैत्रिणींनो नमस्कार. आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तेव्हा कुणीही मिस करू नका. तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. आपण काल पाहिलं की अवंतिका म्हणते खरं काय खोटं काय हे पण आपल्याला कळेल, आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते म्हणजे, आणि जानकी अवंतिकाची बाजू सावरून घेते आणि म्हणते, अगं अवंतिका, खरं खोटं नाही, काय हवंय काय नकोय असं म्हणायचंय तिला. आणि त्यावर अवंतिका म्हणते, हो हो वहिनी, एक्झॅक्टली हेच म्हणायचं होतं मला. त्यावर सुमित्रा आई म्हणतात, मग आजच घेऊन जाईल डॉक्टरांकडे. आणि ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, ओ गॉड, हे तर सगळं माझ्यावरच उलटले, आता काय करू, जुना फंडा वापरते असं म्हणते आणि चक्कर आल्याचं नाटक करते. सुमित्रा आई म्हणतात, अगं अगं काय होतंय. आणि जानकी म्हणते, त्रास होतोय का. ऐश्वर्या म्हणते, गरगरल्यासारखं होतंय. जानकी म्हणते, चक्कर आली की काय. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, अवंतिका, जानकी, तुम्ही तिला ना तिच्या रूम मध्ये घेऊन जा, दमली असेल ना बिचारी. आणि एकीकडून अवंतिका आणि एकीकडून जानकी असं दोघी जणी घेऊन तिला वर जातात. आई म्हणतात, सावकाश जा. आणि ऐश्वर्या म्हणते, हो आई. ऐश्वर्याला तिच्या रूम मध्ये आणून सोडतात आणि आई विचारते, ऐश्वर्या, आता बरं वाटतंय ना. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो आई, पण मला अशी अचानक चक्कर का आली हो. जानकी मनातल्या मनात म्हणते, किती नाटकं करते ही ऐश्वर्या, पण हिच्या खोट्या नाटकावर आई पुन्हा विश्वास ठेवतील का. जानकी ऐश्वर्याला म्हणते, अगं प्रेग्नेंट आहेस तू, आणि प्रेग्नेन्सी मध्ये ना अशी नॉर्मल चक्कर येणं साहजिक आहे, हो ना आई. आई जानकीला एकही शब्द बोलत नाहीत आणि ऐश्वर्याला म्हणतात, ऐश्वर्या, स्वतःच्या तब्येतीला जरा जपायचं, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं, कळलं ना. आणि ऐश्वर्या मान हलवते. आणि नंतर आई जानकीला म्हणतात, अगं जा तिच्यासाठी ज्यूस घेऊन ये. आणि आई ऐश्वर्या म्हणते, नको आई. आणि पुढे म्हणते, नाही म्हणजे माझ्यासाठी उगाच तिला कशाला कष्ट. आई म्हणते, कष्ट, कसले कष्ट, अगं ही आणेल ना. आणि जानकीला म्हणते, जानकी, जा तू ऐश्वर्यासाठी ज्यूस घेऊन ये. आई पुढे अवंतिकाला आणि जानकीला म्हणते, आणि हिच्याशी जरा नीट वागा. जानकी म्हणते, आई आहो पण. आणि त्यावर आई म्हणते, मी काय सांगते ते आधी नीट ऐका. दोन दोन जावा घरात असताना हिला एकटं वाटतंच कसं. अगं जरा हिच्याकडे लक्ष द्या, हिचा नवरा गेला, ही प्रेग्नेंट आहे, हिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. अगं हे सगळं मी सांगायला हवंय का तुम्हाला. जानकी म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, मी ऐश्वर्याकडे नीट लक्ष देईल. जानकी म्हणते, तुम्ही काळजी करू नका, आम्ही चांगला सांभाळ करू तिचा, मी आजच आपल्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेते. ऐश्वर्या म्हणते, नाही नको. आणि त्यावर आई म्हणतात, का नको. आई पुढे म्हणतात, मला तुझ्या प्रेग्नेन्सीमध्ये कोणताही प्रॉब्लेम नकोय. ऐश्वर्या थोडा विचार करते आणि म्हणते, नाही आई, मी चेकअपसाठी नाही म्हणालीच नाहीये. ते काय आहे ना, माझ्या ओळखीच्या डॉक्टर आहेत, माझी मैत्रीण आहे, तिच्याकडे जाऊया आपण. त्यावर जानकी म्हणते, नको, प्रेग्नेंट आहेस तू, अशा अवस्थेमध्ये ओळखीचाच डॉक्टर असलेला बरा. जानकी पुढे म्हणते, ऐश्वर्या, तू डॉक्टर जोशी यांच्याकडेच चेकअप कर. आणि आईला म्हणते, हो ना आई. आणि त्यावर आई म्हणतात, हो हो. त्यावर ऐश्वर्या परत म्हणते, नको आई, माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडेच चेकअप होते, काय आहे ना, मी कम्फर्टेबल नाहीये. आणि त्यावर अवंतिका म्हणते, तू का कम्फर्टेबल नाहीयेस, वाटेल ती कारण देऊ नकोस हा ऐश्वर्या. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, प्रेग्नेंट तू आहेस की मी आहे, मग कशाला मध्ये मध्ये बोलतेस तू. आणि त्यावर जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या बस, इतका राग बाळासाठी चांगला नव्हे. परत ऐश्वर्या आईला म्हणते, आई मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडे जाईल चेकअपसाठी. आणि त्यावर जानकी म्हणते, काय एवढा हट्ट करतेस तू. त्यावर ऐश्वर्या म्हणते, तू का हट्टीपणा करतेस, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर. आणि आईला म्हणते, तुम्हाला जे मी सांगत असते ना ते हे आहे बघा, माझ्यावरती ना कोणाचाच विश्वास नाहीये. आणि जानकी म्हणते, मी विश्वासाचं बोललेच नाही. त्यावर आई म्हणतात, पुरे, प्रत्येक वेळी हिच्यात मोडता घातलाच पाहिजे का, तिला जायचं ना तिच्या मैत्रीण डॉक्टरकडे, तर जाऊ दे. आई ऐश्वर्याला म्हणतात, जा हा बाळा तू. आणि ऐश्वर्या मान हलवते. आणि जानकीला अवंतिकाला म्हणतात, तुम्ही काय हिच्याकडे बघत राहिलात, जा ना हिच्यासाठी ज्यूस घेऊन या, खायला घेऊन या. हे ऐकून अवंतिका राग राग बाहेर निघून जाते. मागून जानकीही जाते, पण तिथे दरवाजामध्ये थांबते आणि मनातल्या मनात म्हणते, आता तर खात्रीच पटली आहे माझी, सारंग भाऊजी आणि आईमध्ये काहीच बोलणं झालं नाही, आई अजूनही ऐश्वर्याच्या बाजूने आहेत. अवंतिका आणि जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र एका रूम मध्ये असतात. अवंतिका तिथे येते आणि सौमित्र विचारतो, काय झालं. त्यावर जानकी म्हणते, आईचं आणि सारंग भाऊजीचं काहीच बोलणं झालं नाही, आई अजूनही त्या ऐश्वर्यावरच विश्वास ठेवतायत, सारंग भाऊजी आणि आईची भेट झालीच नाहीये. आणि ऋषिकेश म्हणतो, काय. आणि अवंतिका म्हणते, हो, आईची आणि त्यांची जर भेट झाली असती ना तर आई खूप वेगळं वागले असते आमच्याशी, आम्ही आता ऐश्वर्याच्या रूममध्ये होतो ना तर आई तिच्याच बाजूने बोलत होत्या, तिच्या ढोंगीपणावर आई विश्वास ठेवताय, सारंग गेल्याचा ढोंग करून आणि प्रेग्नेन्सीचं नाटक करून ती फक्त आईची सिंपत्ती गेम करते, बस, दुसरं काय नाही बस, असं ऋषिकेश म्हणतो. जानकी म्हणते, त्या ऐश्वर्याने पूर्णपणे आईला जाळ्यात ओढले, आता आई आपल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत का. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, असं कसं ठेवणार नाही, मी आत्ता जाऊन बोलतो आईशी. आणि तो जायला निघतो. तोच ऋषिकेश म्हणतो, नाही सौमित्र, जर सारंग आईशी बोलला असताना तर आपल्याला जाऊन बोलायची गरजच नव्हती रे, आणि त्यात हा सारंग कुठे गेलाय त्याचा एक काहीच पत्ता नाहीये. त्यावर सौमित्र म्हणतो, मी त्याला परत एकदा फोन लावून बघतो. ऋषिकेश विचारतो, काय झालं. आणि सौमित्र सांगतो, फोन लागत नाहीये. आणि जानकी म्हणते,
ऋषिकेश ती ऐश्वर्या तिच्या ओळखीच्या डॉक्टरकडे जाणार आहे, म्हणजे याचाच अर्थ ती काहीतरी मोठा डाव रचणार आहे. अवंतिका म्हणते, असले चीप स्टंट करायला बरोबर जमतं हिला. मला तर कळतच नाही ह्या बाई बरोबर करायचं काय. नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करून कंटाळा येत नाही ह्या बाईला, थकत नाही ही बाई. त्यावर ऋषिकेश म्हणतो, मागचा धडा विसरली असं. आता तिला जरा वेगळ्या पद्धतीनं ताळ्यावर आणायची गरज आहे. आता मी तिला माझ्या पद्धतीने धडा शिकवतो. दिवस मावळता सारंग त्याच्या रूममध्ये येतो आणि तो रुमाल डोक्याचा काढून फेकून देतो आणि म्हणतो, अरे देवा, ह्या पावसाने ते कहरच केला. आजचा दिवसच खराब आहे. तिथं त्या ऐश्वर्याने नाट लावली, बाहेर लवकर पडलो आणि मोबाईल पाण्यात पडला. खिशातून मोबाईल काढतो आणि म्हणतो सुरू होतोय का नाही, आणि इकडे तिकडे पाहतो. दादा दादा म्हणून हाक मारतो, पण त्याला तिथं कोणी दिसत नाही. आणि तो म्हणतो, हे इथं असतील म्हणून मी त्यांना सांगायला आलो, आणि हा मोबाईल पण आताच बंद पडायचा होता. आणि परत स्वतःशीच म्हणतो, आधी कपडे बदलतो आणि परत सुरू होतोय का बघतो. आणि इकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये चक्रा मारत विचार करत असते. म्हणते, सोनोग्राफी आणि चेकअप तर माझ्या बाजूने मी वळवलं, पण ही जानकी काही गप्प बसल्यातली नाहीये. मला कळतंय ती सगळं हे मुद्दाम करतेय. तोच ऋषिकेश पुढून येतो आणि ऐश्वर्या म्हणते, तुम्ही इथे काय करताय. आणि ऋषिकेश म्हणतो, नाटकं बघतोय तुझी. म्हटलं जाऊन विचारूया तुझी ही नाटकं कधी बंद होणार आहेत ती. ऐश्वर्या म्हणते, काय बोलताय तुम्ही हे दादा. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हे बघ ऐश्वर्या, मी तुला एकट्यात विचारतोय. नशीब समज मी आई नानासमोर तुझं पितळ उघडं नाही पाडले. मला आता खरं खरंच सांग, प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत प्रॉपर्टीचे पेपर. आणि जरा दम खाऊन विचारतो, कुठे आहेत पेपर. ऐश्वर्या जरा 2-4 पावलं पुढे जाते आणि म्हणते, ऋषिकेश दादा तुम्ही काय बोलताय, मला काही कळत नाहीये. कुठे आहेत प्रॉपर्टीचे पेपर, मला कसं माहिती असणार आहे. खरंच मला माहिती नाहीयेत. मी अशी विधवा, हेल्पलेस, निदान माझ्या या अवस्थेचा तरी विचार करा. ऐश्वर्या पाठमोरी उभी असते. ऋषिकेश रागात येतो आणि तिचा हात धरून तिच्याकडे तोंड करतो आणि म्हणतो, बंद कर तुझी ही नाटकं. ही नाटकं आहेत ना तुझी, ती आईसमोर करायची, माझ्यासमोर नाही, कळलं ना. तुझ्या या फुक्कळ अभिनयाला भीक सुद्धा घालणार नाही मी. आणि काय ग, माझ्या आईच्या भोळेपणाचा फायदा घेताना लाज नाही वाटत तुला. हे सगळं माझ्यासमोर नाही चालणार, कळलं ना. आणि आता तुला मी शेवटची वॉर्निंग देतोय. मला प्रॉपर्टीचे पेपर हवेत, तेही पुढच्या 24 तासात. पुढच्या 24 तासात जर मला प्रॉपर्टीचे पेपर नाही मिळाले ना, तर तू ये आणि मी ये, असं म्हणतो आणि ऋषिकेश तिथून निघून जातो. ऋषिकेश गेल्यावर ऐश्वर्या मोबाईलचे रेकॉर्डिंग ऑन करते आणि त्याच्यामध्ये ऋषिकेशचा आवाज रेकॉर्ड होतो आणि म्हणते, संधीचं सोनं कसं करायचं कोणी या ऐश्वर्याकडून शिका. आणि ती मोबाईलशी खेळत असते. आणि इकडे हॉलमध्ये खाली आई म्हणतात, तू म्हणते जेवणाची तयारी झालीये, पण ऐश्वर्याचं काय बघ. ह्या अवस्थेमध्ये तिला जास्त खाली वर करायला लावू नको, तिचं ताट वरच देत जा. आणि तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि म्हणते, त्याची काहीच गरज नाही. ऐश्वर्या आईला म्हणते, तुम्ही ना जानकीला नका सांगू माझी काळजी घ्यायला, त्यांना एकच काळजी आहे आणि ती म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर्स. यांना माझ्याकडून फक्त प्रॉपर्टीचे पेपर्स हवेत, बाकी काही नाही. जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या काय बोलतेस तू हे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, बस कर ग जानकी, माझ्यासमोर एक, आईसमोर एक, असं नका वागू. आणि तुला काही माहिती नाहीये का, तुझ्या नवऱ्याने तुला काही सांगितलं नाहीये का, विचार ना तुझ्या नवऱ्याला. ऋषिकेश दादा मला माझ्या खोलीमध्ये येऊन धमकावत होते, त्यांना सारंगच्या वाटणीची प्रॉपर्टी पाहिजे. हो ना ऋषिकेश दादा. ऐश्वर्या पुढे म्हणते, तुम्हाला तुमच्या वाटणीची प्रॉपर्टी मिळाली आहे आणि सारंग या जगात नाहीत म्हटल्यावर त्यांच्या वाटणीची प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे. आणि ऋषिकेशला म्हणते, बोला ना ऋषिकेश दादा, तुम्ही मला धमकावायला आला होतात ना माझ्या खोलीमध्ये, 24 तासामध्ये मला माझ्या प्रॉपर्टीचे पेपर दे म्हणून. आई म्हणते, अरे काय बोलते ही. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं आई तू कुठेहीच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेस. आणि ऐश्वर्या म्हणते, वाटलंच होतं मला, तुमची अशी मी तक्रार केली ना, तुम्ही असं पलटणार म्हणून तुमच्याकडे असा पुरावा घेऊन आले. आणि ऐश्वर्या आईला म्हणते, आई आता तुम्ही जे ऐकाल ना ते ऐकून थक्क व्हाल. आणि ते रेकॉर्डिंग चालू करते. त्यात ऋषिकेशचा आवाज असतो, जर पुढच्या 24 तासामध्ये तू मला प्रॉपर्टीचे पेपर दिले नाहीस तर तू आहे आणि मी आहे. आई म्हणते, बरं झालं तू मला हे ऐकवलंस, नाहीतर मी ना कधी विश्वासच ठेवला नसता तुझ्यावर. ऐश्वर्या परत रडण्याची ऍक्टिंग करते आणि म्हणते, अहो आई हे पहिल्यांदाच नाही झाले, माझे सारंग जसे गेलेत ना तेव्हापासून माझ्यासोबत हे असं करतायत. ऐश्वर्या पुढे आईला म्हणते, तुमच्या समोर प्रॉपर्टीचे हिस्से झाले होते की नाही. आणि ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश दादा तुम्ही स्वतःहून प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केल्या होत्या की नाही. मग आता सारंग माझ्यासोबत नाहीये, ते या जगामध्ये नाहीयेत, पण त्यांचा अंश, त्यांचं बाळ माझ्या पोटात वाढतंय. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी मदत करायला पाहिजे. पण तुम्ही, जेव्हा माझं बाळ जन्माला येईल तेव्हा तो तुम्हाला काका म्हणेन, आईला आजी म्हणेन, नानाला आजोबा म्हणेन. ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते, तुम्ही थोरले धीर आहात ना, माझे भावासारखे आहात ना, मला आधार द्यायचा सोडून तुम्ही मला धमकावताय कसले. सारंग या जगात नाही येत म्हटल्यावर त्यांची प्रॉपर्टी तुम्हाला हवी आहे. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, बस कर ग तुझी बडबड. ऋषिकेश आईला म्हणतो, आई ती ऐश्वर्या खोटं बोलतीये, हिने आपला घर गिळायचा प्रयत्न केला, हिने नानांना संपवायचा प्रयत्न केला, आपली कंपनी खड्ड्यात कशी जाईल याचा प्रयत्न केला.
पण आम्ही हिला पुरून उरलो. मी, नाना, अवंतिका, सौमित्र, जानकी आम्ही सगळे पुरतं ओळखून आहोत हिला. पण शेवटी हिने तुला हिच्या जाळ्यामध्ये ओढलंच ग. अगं हिला स्वतः जेलमध्ये जायची लायकी हिची, तर हिने जानकीला जेलमध्ये पाठवलं आणि इथे येऊन तुझ्या पुढे कांगावा करते. आई जोराने म्हणतात. बास का ऋषिकेश, बास. मला आतापर्यंत वाटत होतं की जानकीच ऐश्वर्याच्या विरोधात आहे. आता तू पण जानकीची बाजू घेऊन ऐश्वर्याशी बोलतोयस आणि ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते. आई म्हणते, अरे किती कडवटपणा भरला तुमच्या मनात हिच्याबद्दल. नाना म्हणतात, अगं सुमित्रा काय झालंय तुला? तू हिच्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या लेकरावर अविश्वास दाखवतेस. हद्द झाली तुझी. अगं ही जरा ऐश्वर्या काय बोलली की तुझं शहाणपण तुला सोडून जातं कुठं ग? आई म्हणते, अहो शहाणपणाचा प्रश्न येतोच कुठून? आता ऐश्वर्याने पुरावा दाखवला. ऐकला ना तुम्ही सगळ्यांनी? ऋषिकेशच्या आवाजातली झळप जाणवली नाही तुम्हाला? सौमित्र म्हणतो, अगं आई मी काय म्हणतोय ऐकून घे. आणि त्यावर आई म्हणतात, तू तर बोलूच नको. तू तर या जानकीचाच वकील आहेस रे, असाही आणि तसाही. पण तुम्ही सगळे कुणी हे विसरू नका की ती बेलवर सुटून आलीये. आजही मी घराबाहेर पडले ना तर बायका विचारतात, काय हो तुमच्या सुनेने खरंच तिच्या आईचा खून केला? तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीये या जानकीने आणि तुम्ही या बिचाऱ्या ऐश्वर्याला दोष देताय. जानकी म्हणते, अहो आई ऐका तर. आणि आई म्हणतात, बास. प्रॉपर्टी सगळ्याची हिश्श्याची सगळ्यांना मिळालेली आहे आणि प्रॉपर्टी बद्दल जर कोणी ऐश्वर्याला बोलत असेल ना तर मी अजिबात ऐकून घेणार नाही. गाठ माझ्याशी आहे. आई ऐश्वर्याला म्हणते, चल ऐश्वर्या तू दमली असशील ना, असं म्हणते आणि आई ऐश्वर्याला वर घेऊन जाते. आई ऐश्वर्याला घेऊन त्याच्या रूम मध्ये येतात. ऐश्वर्याला बसवते आई आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते, थकली असशील ना? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही हो आई, ऋषिकेश नावाची टांगती तलवार सतत असते माझ्या डोक्यावर. आई म्हणते, अगं तू नको काळजी करू, मी आहे ना तुझ्या पाठीशी. जानकी आणि ऋषिकेशने घरातल्या सगळ्यांना जर त्यांच्या बाजूने वळवायचा प्रयत्न केला ना तर मी मात्र तुझ्याच बाजूने आहे. आई म्हणते, तुझ्यासाठी काही आणू का? दूध गरम करून आणू बदामाची पावडर घालून? ऐश्वर्या मनात म्हणते, जानकी मला शह द्यायला निघाली होतीस, स्वतःच तोंडावर पडलीस ना. तू आणि तुझा तो ठोंब्या नवरा, माझं काही बिघडू शकणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण एका जागेवर जमलेले असतात आणि जानकी म्हणते, मला वाटलंच असंच काहीतरी होईल. आपण आईला आधीच हे सगळं सांगायला हवं होतं. जानकी सारंगला विचारते, सारंग भाऊजी तुमचं आईशी काही बोलणं झालंय का? आणि त्यावर सारंग म्हणतो, अगं वहिनी मी आईला सगळं सांगितलं. आणि सारंग सांगतो, आई रूम मध्ये असते, आईच्या हातामध्ये माझा फोटो असतो आणि ती फोटोशी बोलत असते. अरे सारंग असा कसा तू आम्हाला सोडून निघून गेलास? आता तू कधीच वापस येणार नाहीस का रे? असं म्हणत आई रडत असते आणि आईला त्या फोटो मध्ये मागून सारंग दिसतो. आई वळून पाहते आणि विचारते, कोण तुम्ही? अशा आत काय येताय? आणि आई जानकी, ऋषिकेश म्हणून हाका मारते. आईला अजिबात सारंग ओळखू येत नाही आणि सारंग म्हणतो, आई अगं मी. आणि आई म्हणते, मी कोण? सारंग आईचे हात धरून आई म्हणत असतो आणि आई म्हणते, हात सोडा माझे. आहात तुम्ही कोण आणि अशी मध्ये कशी आला तुम्ही? आई म्हणते, आई काय म्हणताय मला? आणि आई ऋषिकेश, जानकी म्हणून हाका मारते. बघा ना कोण आलंय ते. आणि सारंग म्हणतो, अगं आई ओरडू नको, मी आहे तुझा सारंग. आणि सारंग म्हणतो, थांब, असा म्हणतो आणि डोक्याचा बांधलेला रुमाल काढतो, दाढी काढतो आणि आई त्याला बघून थक्क होते आणि रडते. आई सारंगला पाहून खुश होते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, सारंग तू सुखरूप आहेस? आणि सारंग म्हणतो, हो आई मी जिवंत आहे. आणि सारंग म्हणून आई रडत असते. दोघंही एकमेकाच्या गळ्याला पडतात आणि आई सारंग म्हणून रडत असतात. अरे तू कुठे होतास आणि तू कसा आहेस? पुढे सारंग जानकीला म्हणतो, मी सगळा घडलेला प्रकार आईला सांगितला, पण इतकं सांगूनही आई माझं का ऐकत नाही, माझ्यावर का विश्वास ठेवत नाही हे माझं मलाच कळत नाहीये ग. ऋषिकेश म्हणतो, काहीतरी जादू केली असेल आईने तिच्यावर. आणि जानकी म्हणते, तेच तर, आईला जर सगळं कळलं तर आई आपल्या बाजूने का नाही येत? अजूनही त्यांना ऐश्वर्याची काळजी वाटते. खरंच आई बदलल्यात का? अवंतिका म्हणते, मी तर म्हणतेस आपण की नाही स्पष्ट आईला काय ते सांगूया. सौमित्र म्हणतो, एक्झॅक्टली, मी तर कधीपासून हेच म्हणतोय. ऋषिकेश म्हणतो, नाही आपल्याला असं करता येणार नाही, कारण आपल्या अजूनही हातामध्ये प्रॉपर्टीचे पेपर आले नाहीत, त्याच्यामुळे नको. जानकी म्हणते, बरोबर बोलतायत ऋषिकेश, आई अशा नाही येतो. आईला काय योग्य काय अयोग्य एवढ्यातला फरक तरी कळायचा. सारंग म्हणतो, हो ना ग, माझ्याकडनं सगळं सत्य कळल्यावर मला असं वाटलं होतं की आई ऐश्वर्याच्या झिंज्या उपटेल किंवा तिला कुठून काढेल, असं मला वाटलं होतं. पण कसलं काय, जी आई मी सापडत नाहीये म्हणून ती ढासाढासा रडत होती, तीच आई मला जिवंत बघून माझ्याकडून सगळं ऐकून ती आई कशी शहाणी झाली नाही हेच मला कळत नाही. आणि तिकडून आवाज येतो, शहाणी झालीये, पुरती शहाणी झालीये. आणि सगळे त्या दिशेने बघतात, तिकडून आई असते. ऋषिकेश म्हणतो, आई तू? आणि आई म्हणते, हो, जेव्हा मला सारंगने सांगितलं ना ऐश्वर्याने त्याला कसं वापरलं, तेव्हा मला त्या ऐश्वर्याचा इतका राग आला ना, असं वाटू लागलं आत्ता जावं आणि त्या ऐश्वर्याच्या 2 मुस्कटात द्याव्या. हे ऐकून सगळ्याच्या चेहऱ्यावर गोड हसू येतं. आई पुढे म्हणते, सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावावा, पण मला माहिती होतं ऐश्वर्या ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलीये.
त्यामुळे तिला जन्माची अद्दल घडेल असंच काहीतरी करायला हवं. आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आई जानकीला म्हणतात, जानकी तू शंख फुकायला घे. ऐश्वर्याच्या विरुद्ध महाभारत सुरू झालंय. ऋषिकेश हात पुढे करतो आणि म्हणतो, आता आपण पांडव बनून त्या ऐश्वर्याचा नाश करू. जानकी ऋषिकेशच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, युग कुठलंही असो, नाश हा वाईटाचाच होतो. सारंग जानकीच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो, तिने आपल्या नात्यात भेसळ केली, त्या नासक्या पिकाला उपटून टाकू. सारंगच्या हातावर सौमित्र हात ठेवतो आणि म्हणतो, आता तिचा निकाल आपण लावायचा. सौमित्राच्या हातावर अवंतिका हात ठेवते आणि म्हणते, तेही रणदिवे स्टाईलने. अवंतिकाच्या हातावर आई हात ठेवते आणि म्हणते, ही लढाई आपली आहे आणि ती लढाई आपण लढायचीच. जानकी म्हणते, रणदिवेच्या गोष्टीतली ही खलनायिका आहे ना? आता या खलनायिकेचा शेवटचा अध्याय चालू आहे. मैत्रिणींनो, आता ऐश्वर्याचे दिवस भरले. तुम्हाला काय वाटतंय नक्की मला सांगा. असेच नवनवीन फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये.